हे काय खाते मी? मिरची. ओ माय गॉड! कशी मिरची खाऊ शकते? हां, तुम्ही पण खाऊ शकता मिरची माझ्यासारखी. एवढी झणझणीत क्रिस्पी आणि वाह, वाह! टेस्ट विचारूच नका. बेस्ट ऑफ बेस्ट. हे करूच नाही शकत. तुम्हाला पण खायचे? ठीक आहे, आता मी तुम्हाला पण सांगते ही मिरची कशी करायची. ते पण 5-10 मिनटात रेडी होतं हे. ओके, स्टार्टर म्हणून पण तुम्ही खाऊ शकता ते. पहिलं आपल्याला काय करायचं आहे, मिरच्या आहेत आपल्या मोठ्या-मोठ्या भरायच्या मिरच्या असतात त्या घ्यायच्यात आपल्याला. ते अशा कापून घ्यायच्यात मधून आणि त्यानंतर त्याला चीर मारून घ्यायचे. जसं आपण भरलेला वांगा करतो तशाच प्रकारे ह्याला पण चीर मारून घ्यायचे एका साईड. पूर्ण मारायची नाही, अर्धीच मारून घ्यायची आपल्याला, की ज्याने आपण ते सारण आहे ते आपण त्यात टाकू शकतो अशाप्रमाणे. आणि त्याच्या बिया आहेत आतमध्ये ते पण तुम्ही काढून घ्या मित्रांनो आठवणीने. खोबरं घेतलं, लसण घेतली आपण आहे, ते पण कुटलेली लसण घ्यायचे, मीठ आहे, बेसन आहे, हळद आहे आणि जिरा पावडर आहे. हे एकजीव करून घ्यायचं आपल्याला त्याच्याबरोबर. आणि हे करताना तेलाबरोबर पाणी नाही घ्यायचं आपल्याला, तेलाने ते एकजीव करून घ्यायचं आहे मित्रांनो. हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे सारण रेडी होईल आपलं तेच आपण त्या मिरचीच्या आतमध्ये भरायचं आहे. एकदम भरून कमीमध्ये हे करू नका, कंजूसगिरी करू नका. प्रॉपर टाकला तरच त्याला टेस्ट मस्त येणार आहे. की एक बाईटमध्ये तो जे आपण टाकलं त्याचं ते आलं पाहिजे म्हणून भरून टाकायचं आपल्याला. ओके, मग तेल गरम करायचं आहे तव्यामध्ये आणि शॅलो फ्राय करायचे आपल्याला, डीप फ्राय नाही मित्रांनो. असे फ्राय करायचे. मग प्लेट ठेवून आपल्याला त्याला जरा फ्राय होऊन द्यायचं आहे, कुक होऊन द्यायचं आहे. की मग असं मग काही वेळाने प्लेट काढून आपल्याला पलटी मारायची, कारण दोन्ही साईड आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि तुम्हाला दाखवते आणि कशा प्रमाणामध्ये त्याचा कलर आला पाहिजे तर पुढे तुम्हाला दाखवते मी. असा कलर आला पाहिजे मित्रांनो.